हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मधील एक्झाम्पल 3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आपल्याला. वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. आपल्याला दिलेले आहेत आर, डी आणि एस हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि हे पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता प्रथम काय करू, आपण डिस्टन्स आर डी काढून घेऊ, त्यानंतर डिस्टन्स डी एस काढून घेऊ, त्यानंतर डिस्टन्स आर एस काढून घेऊ आणि दोन स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन करू. आणि ती जर मोठ्या डिस्टन्स एवढी आली, ग्रेटर डिस्टन्स एवढी आली, तर काय असणार आहेत, हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत. आणि जर दोन स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन ग्रेटर डिस्टन्स एवढी आली नाही, तर काय असणार आहेत, हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. डिस्टन्स काढून घेऊ आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला. प्रथम आपण डिस्टन्स आर डी काढून घेऊ. डिस्टन्स आर डी इज इक्वल्स टू, फॉर्म्युला लिहून घेऊ आपण, x2 मायनस x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट x2 मायनस x1. आता आपण आर आणि डी हे दोन पॉईंट्स घेणार आहोत. मग आपण आरचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि डीचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. मग x2 किती आहे 2 आणि x1 किती आहे 0. x2 2 minus x1 0, 2 minus 0 bracket complete the whole square plus y2 minus y1, y2 किती आहे 1 minus y1, y1 किती आहे 3 bracket complete the whole square is equals to under root 2 minus 0 किती येईल 2, 2 चा स्क्वेअर प्लस 1 minus 3 किती येईल -2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 2 चा स्क्वेअर किती येईल 4 प्लस -2 चा स्क्वेअर किती येईल 4 इज इक्वल्स टू अंडर रूट 4 प्लस 4 किती येईल 8. आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा. अंडर रूट 4 2 जार 8 इज इक्वल्स टू, आता 4चा स्क्वेअर रूट काय येईल 2. आपण इथे काय घेऊ 2 बाहेर घेऊ आणि अंडर रूट काय येईल 2 युनिट्स. देअरफॉर डिस्टन्स आर डी इज इक्वल्स टू 2 रूट 2 युनिट्स. डिस्टन्स आर डी इज इक्वल्स टू 2 रूट 2 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपण डिस्टन्स डी एस काढून घेऊ. डिस्टन्स डी एस इज इक्वल्स टू, प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही. पण आता डीचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि एसचे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करू. x2 मायनस x1, x2 किती आहे 3 मायनस x1 किती आहे 2, 3 मायनस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता y2 किती आहे पहा -1 मायनस y1 किती आहे 1 -1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 3 minus 2 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस -1 किती येईल -2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 1चा स्क्वेअर काय येईल 1 प्लस -2चा स्क्वेअर काय येईल 4, 1 प्लस 4 किती येईल 5, अंडर रूट 5 येईल. म्हणजेच हे आपल्याला काय मिळालं, डिस्टन्स डी एस मिळालं. डिस्टन्स डी एस इज इक्वल्स टू रूट 5 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपण डिस्टन्स आर एस काढून घेऊ. आता आरचे पॉईंट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि एसचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू. डिस्टन्स आर एस इज इक्वल्स टू अंडर रूट, आता x2 काय येईल पहा 3 आणि x1 काय येईल 0, 3 मायनस 0 येईल. x2 मायनस x1, x2 3 आहे मायनस x1 0 आहे, 3 मायनस 0 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस, आता y2 किती आहे पहा -1 आणि y1 किती आहे 3, y2 किती आहे -1 मायनस y1 किती आहे 3, -1 -3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 3 मायनस 0 किती येईल 3, 3चा स्क्वेअर प्लस -1 -3 किती येईल -4चा स्क्वेअर इज इक्वल्स टू
अंडर रूट 3चा स्क्वेअर 9 प्लस 4चा स्क्वेअर किती येईल 4 4 जा 16 16 प्लस 9 25 आणि 25चा स्क्वेअर रूट काय येईल 5 म्हणजेच आपल्याला डिस्टन्स आर एस किती मिळालं पहा 5 युनिट्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता आपण इक्वेशन 1 मध्ये आपल्याला किती डिस्टन्स मिळालं 2√2 युनिट्स मिळालं. इक्वेशन सेकंड काय मिळालं √5 युनिट्स मिळालं आणि इक्वेशन 3 काय मिळालं 5 युनिट्स मिळालं. आता जर आपण याच्यातले दोन स्मॉलर डिस्टन्स कोणते आहेत पहा 2√2 आणि √5 ही दोन स्मॉलर डिस्टन्स आहेत. मग या दोन्हींची आपण ॲडिशन करू. बाय ॲडिंग 1 and 2 we get इक्वेशन 1 काय डिस्टन्स आर डी प्लस इक्वेशन 2 काय आहे डिस्टन्स डी एस इज इक्वल्स टू डिस्टन्स आर डी किती आहे 2√2 प्लस डिस्टन्स डी एस किती आहे √5. तर ह्या दोन्हींची ॲडिशन आपण करू शकत नाही कारण इथे किती आहे √2 आहे इथे √5 आहे. त्यामुळे या दोन्हींची आपण ॲडिशन करू शकत नाही. म्हणजेच या दोन्हींची ॲडिशन 5 येऊ शकत नाही. जर इथे √2 असतं तर आपण ॲडिशन केली असती किंवा इथे √5 असतं तर आपल्याला ॲडिशन करता आली असती. पण येथे काय √2 आणि इथे √5 आहे म्हणजे या दोन्हींची ॲडिशन आपण करू शकत नाही. म्हणजेच या दोन्हींची ॲडिशन √5 एवढी येणार नाही. देअरफॉर म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत. पॉईंट आर पॉईंट डी आणि पॉईंट एस हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत. आन्सर लिहू आपण देअरफॉर पॉईंट्स R, D and S are not collinear. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.